आणि आता एक राजकीय अपडेट समोर येते। बातमी आहे रायगडमधून जुईली दळवी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे जुईली दळवी हे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। अतिशय महत्त्वाची अपडेट, राजकीय अपडेट ती म्हणजे विधान परिषद रायगडमधून जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। तर आताची महत्त्वाची राजकीय अपडेट, जुईली दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची अपडेट समोर येते। प्रकृती आपली बरी नाहीये, त्यामुळे त्या अनुपस्थित आहेत आणि म्हणून त्यांनी अर्ज मागे घेतला। विधान परिषदेसाठी कोकणातून त्यांनी अर्ज भरला होता, मात्र त्यांनी माघार घेतल्याचं पाहायला मिळालंय। आपली तब्येत बरी नसल्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे त्या अनुपस्थित राहिलेल्या आहेत आणि प्रकृती अस्वस्थतेमुळे जुईली दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। कोकणातून त्यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला होता। मागे किंवा अपडेट्स आहेत नाही, जुई दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आमदार भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आणि आदरणीय साहेबांचा फोन आला आणि दळवी साहेबांनाही देखील सांगितलं। दळवी साहेबांनी सकाळी जुई दळवी यांचे सूचक या दोघांनाही त्यांनी इथं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्यांचा उमेदवारी